तुमचे बडबडिलो शेष तुमच्या कृपेचे पोषणे. जन्मोजन्मी तुका म्हणे आदरणीय ही सर्वच मंडळी आहेत वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ श्रेष्ठ. सर्व आपण कीर्तनकार, प्रवचनकार, गायनाचार्य, मृदंगाचार्य, टाळकरी, वारकरी, विणेकरी, भालदार, चोपदार, सर्व श्रोतृवृंद आपल्या सर्वांच्या चरणी विनम्रतेने नतमस्तक होतो आणि सेवेला पूर्ण सर्वांनी एकदा हात वर करा. तुकोबारायांचं भजन करायचं आपल्याला. वा असं भजन झालं पाहिजे, तुकोबारायांना आनंद वाटला पाहिजे. करा भजन. तुकाराम 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 हरी हरी तुकाराम तुकाराम. हा बोला बोला तुकाराम तुकाराम. बोला पुंडली कवरला तुकाराम तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 तुकाराम. बोला पुंडली कवरला ज्ञानदेव श्रीराम जय राम जय जय राम. 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 श्रीराम जय राम जय राम. श्रीराम जय राम जय 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 राम. श्रीराम जय राम जय श्रीराम जय राम जय श्रीराम जय राम जय राम. श्रीराम जय राम जय राम. श्रीराम जय राम जय राम. विठ्ठल जय जय विठ्ठल. विठ्ठल जय जय विठ्ठल. विठ्ठल बोला पुंडली कवरला श्री ज्ञानदेव बोलिलेले पुरे वेळे पुढे उत्तरे राजा नाही उच्चारिला अधिकार म्या पुरा. का म्हणे ज्ञानेश्वरा राखा पायापैकी करा. 5 मिनटं कुणीही उठायचं नाही. रोजच्यापेक्षा आज 2-3 मिनटं तुमची जास्त घेणार आहोत आम्ही. आजचे हरिकीर्तन हरिभक्तिपरायण वैराग्यमूर्ती तुकारामजी महाराज जेऊरकर येवला नाशिक यांचं होतं, पण काही कारणामुळं त्यांना येता आलं नाही आणि ऐन वेळेला महाराजांचा फोन आला की मी उद्या येऊ शकत नाही, मला फार अडचण आली. त्यांनी खूप बारीक तोंड करून सांगितलं की मला माफ करा. असं म्हणल्यानंतर आम्हालासुद्धा खूप प्रश्न पडणार काय करावं आता. बाबांच्या मेजवानीसाठी मंडळी येणार आहे आणि तशी मेजवानी महाराजांना आपल्या भाविकांना कुठून मिळेल. आम्ही खूप प्रयत्न केला आणि मग कृष्णा महाराजांनी आम्हाला अमोल महाराज पल्ले लातूर यांचं नाव दिलं आणि त्यांना महाराजांना म्हणलं आमचे महाराज ऐकणार नाहीत, कारण काय त्यांना कार्यक्रम असणारच आहे, कारण काय फडाचे वारकरी आहेत ते. पण महाराजांना म्हणलं विनंती केली चौरे महाराजांना की तुम्ही महाराजांना फोन करा आणि विनंती करा की कार्यक्रम चालू आहे आणि त्या कार्यक्रमाला तुम्ही जा. महाराजांनी सांगितलं. पल्ले महाराजांनी ही ऐकून
आपल्याला ज्ञानदान दिलं, त्यांचे भक्तांच्या सर्व भाविकांच्या वतीनं खूप खूप धन्यवाद. असंच अडीअडचणीला सर्वांना मदत करावी आणि तुमच्याकडून सगळ्यांना मदत व्हावी अशी अपेक्षा, पांडुरंगापाशी प्रार्थना. आजचे सकाळचे नाश्त्याचे दाते रोहित विष्णुपंत चौधरी तथा वेदांत विष्णुपंत चौधरी या नाश्त्याच्या दात्याचं खूप खूप धन्यवाद. आपण 7-8 दिवस जे अन्न खातो, ज्यावर आपला स्वयंपाक बनतो, त्या स्वयंपाकाच्या इंधनाचे दाते 8 दिवस त्यांचं इंधन असतं. उदयजी देशमुख साहेब यांना पण धन्यवाद. आजचे संध्याकाळचे दाते आहेत श्री दत्तात्रय डोळस, श्री दिलीपरावजी गुरव साहेब, श्री गोविंद ट्रेडर्स पंढरपूर, या तिन्ही दाताचे मंडळाकडून खूप खूप धन्यवाद. आणि अन्नपूर्णेश्वरीला वर्षभर जे इंधन पुरवतात गणेश भास्कररावजी मोठे साहेब, एक वर्षभर आपल्याला सारखं वर्षापासून इंधन चालू असते त्यांचं, जेवढं त्यांच्याकडून मिळेल तेवढं ते इंधन देतात. त्यांना पण खूप 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 धन्यवाद. आणि उद्याचे कार्यक्रम नित्याचे पूर्ण होतील. सकाळी ज्ञानेश्वरी पारायण होईल, त्यानंतर ज्ञानेश्वरीचं पूजन होईल, नंतर गाथा पूजन होईल, गाथा भजन होईल, दुपारी रामजप होईल, नंतर रामायण होईल, संध्याकाळी हरिपाठ होईल, नंतर दिंडी निघेल. दरवर्षी आम्ही दिंडी काढतो, पण दिंडीला बरेच मंडळी नसतात. यावर्षी सगळ्यांनी आवर्जून उपस्थित राहा. मायबाप सर्वांना विनंती आहे. कारण काय, आपण 7 दिवस हा कार्यक्रम एवढा आनंदात करतो आणि त्या 7 दिवसाचा उत्सव म्हणजे आपली दिंडी आहे. आणि दिंडीमुळं बजाजनगरच्या काही घरी बसणाऱ्या लोकांना असं वाटलं पाहिजे आपण 7 दिवस गमावले. सर्वांना असं वाटलं पाहिजे की आपण 7 दिवस जायला पाहिजे होतं. त्यांनासुद्धा असा पश्चाताप व्हावा. म्हणून दिंडीला सर्वांनी उपस्थित राहा आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवा. सर्वांना आग्रहाची विनंती आहे. उद्याचे कीर्तन हरिभक्तीपरायण आदरणीय पुरुषोत्तम महाराज बाविस्कर बुलढाणा सुसरावे यांचं कीर्तन होणार आहे. तोही लाभ सर्वांनी घ्यायचा आहे. आणि आता लागलीच नाथांचे भारूड श्री अशोक महाराज पवार, गंगाराम महाराज थोरे यांचे भारूड होणार आहेत. पण त्या अगोदर एक छोटासा कार्यक्रम होणार आहे. भवर महाराज सांगणार आहेत. भवर महाराज सांगा. टाळकरी नाही, ज्ञानेदेव तुकाराम केले की सगळेच उठतील. हां, 2च मिनिटाचा फक्त 2 कार्यक्रम आहे. मिनिटात सांगा. महाराजांची गुरुवारी महाराजांची क्षमा मागून 1-2 मिनिटं आपण आणि तुम्हा सर्वांचे आज आपले इथे एक आवले आलेले आहेत. मी थोडं बोलणारच आहे. महाराज, आम्ही 2009 मध्ये ज्ञानेश्वरी हस्तलिखित लिहावं म्हणून आम्ही उपक्रम सुरू केला. आणि त्यावेळेला ज्ञानेश्वरी हाताने लिहायचं किंवा कुठलाही ग्रंथ लिहायचं म्हटलं तर 600 पानं लागत होती. आणि त्या 600 पानाला खर्च साधारणतः आम्हाला पानासाठी म्हणजे प्रोजेक्ट पेपरला ते 600 रुपये खर्च यायचा आणि बायडिंगला असे 1200 रुपये खर्च यायचा. तो उपक्रम बरेच दिवस चालू होता. पण कर्मधर्म संयोगाने काय माऊलींचा चमत्कार असेल, हे आवले यांची नाही, यांचा आमचा परिचय झाला. हे आवले यांचा परिचय थोडक्यात सांगतो. हे पुण्याचे सद्ग्रस्त आहेत. हरिभक्तपरायण चिंचोडे साहेब, दत्ताभाऊ चिंचवडे यांना काय माऊलीची प्रेरणा झाली, काय चमत्कार झाला. आपण माऊलींच्या काळातले माऊलीचे चमत्कार पाहिले, पण आजचे माऊलीचा चमत्कार आजच्या सध्याच्या काळातला यांना काय चमत्कार झाला. यांनी ज्ञानेश्वरीची लेखनासाठी ती वही स्वतः द्यायचं ठरवलं. आणि त्यांनी मग ज्ञानेश्वरीची वही लिखाणासाठी आणि त्याच्यासाठी ज्ञानेश्वरीची प्रत, त्या प्रतीची किंमत ज्ञानेश्वरीच्या पारायण प्रत 120 रुपये 100 होती त्यावेळेला, आणि प्लस ज्ञानेश्वरीचे 600. असं त्यांनी आत्तापर्यंत 42,000 लोकांना मोफत वह्याचं वाटप केलं. जगातल्या 15 देशामध्ये ही ज्ञानेश्वरी गेली, वही गेली महाराज त्यांची. जगातल्या 15 देशामध्ये जिथं जिथं मराठी बोलणारे आपले माणसं आहेत जगाच्या पाठीवर, तिथं ही वही गेली. आणि साधारणतः आम्हाला 1200 खर्च येत होता, पण आपण त्यांचं ठोक म्हटलं तरी बाबा त्यांनी जास्त प्रती छापल्यामुळं 600 रुपये जरी धरला आपण खर्च, तो 42,000, तर त्याचा आम्ही हिशोब केला तर आतापर्यंत 2 कोटी खर्च त्यांनी याच्यावरती केला आहे. 2 कोटी खर्च आणि विनामूल्य ही 42,000 लोकांना त्यांनी आतापर्यंत ज्ञानेश्वरी लिहून घेतली त्यांच्या खर्चाने. आणि त्यांचा संकल्प असा आहे की 1.25 लाख लोकांकडून त्याला लिहून घ्यायची, असा त्यांचा संकल्प आहे. आणि म्हणून हे मोठं कार्य त्यांनी पूर्ण महाराष्ट्रात, भारतात आणि जगाच्या पाठीवर हे कार्य चाललंय. त्याचं 1.25 लाख लोकांकडून त्यांना लिहून घ्यायची. आज 2 कोटी खर्च हा फक्त त्या ज्ञानेश्वरीचा खर्च आला. आता इथं आपण बोलवलंय त्यांना, ते ज्ञानेश्वरी घेऊन आलेत. आणि तो प्रवासाचा प्लस कुरिअरचा खर्च तो वेगळाच. हा फक्त मी त्या प्रतीचा खर्च सांगितला आहे. आणि म्हणून अशा एखाद्या आवल्याचा आपल्याकडून त्यांचा गौरव व्हावा म्हणून आपण आज खास त्यांना या ठिकाणी बोलवलं आहे. त्यांचा सत्कार आपण संस्थांच्या वतीनं करूयात.
नाही नंतर नंतर हां अगोदर सत्कार करून घ्या. पाणी मला घ्या. महाराजांच्या हाती सत्कार शाल द्या. श्रीमान महाराजांच्या हस्ते सत्कार होईल. श्रीफळ द्या एक. हां संस्थानचे चला तात्या या. द्या शाल द्या ना. पहिली शाल द्या ना. पहिली शाल द्या. या. पुंडलिका वरदे हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. कवर काढा ते आता. कवर काढायचे. श्री जागृत हनुमान मंदिर संस्थानच्या वतीनं श्री दत्ताभाऊ भगवानराव चिंचवडे यांचा गौरव पुष्प देऊन सन्मान करण्यात येत आहे. हे गौरव पुष्प मी एक या गौरवपत्राचं वाचन आता आम्ही काही साहित्यिक नाही पण महाराज मोडकं तोडक्या शब्दात मी ते लिहिलंय. संस्थांच्या वतीने हरिभक्तीपरायण पांडे महाराज या पत्राचं वाचन करतील. वारकरी संप्रदायाच्या प्रस्थानत्रयीपैकी भावार्थ दीपिका अर्थात ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरीचे साधकाकडून लिखित स्वरूपात अनुष्ठान घडावे या उदांत हेतूने प्रेरित होऊन तन मन व धन वेच करून देश व विदेशात लाखो साधकापर्यंत श्री ज्ञानेश्वरी व ज्ञानेश्वरी लिखाणाकरिता वह्या आपण विनामूल्य वितरित केल्या. जोडोनिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेंचकरी या संतांच्या वचनाप्रमाणे या श्री तुकोबारायांच्या वचनानुसार अतिशय मौल्यवान सेवा आपणाकडून घडली आहे. याकरिता आपले अभिनंदन व कौतुक. उत्तरोत्तर अशीच सेवा आपणाकडून घडत राहो हीच श्री ज्ञानेश्वरांच्या चरणकमळी प्रार्थना. श्री जागृत हनुमान मंदिर संस्थान छत्रपती संभाजीनगर. श्री गुरुवर्य नामदेव महाराज ढवळे वारकरी शिक्षण संस्था चारठाणा यांना आपण चैत्र पौर्णिमेला म्हणजे हनुमान जन्मोत्सवालाच बोलवलेलं होतं पण त्यांना कुठंतरी बाहेर जायचं आहे आणि आज तुकाराम बाबाचा कार्यक्रम आहे या हेतूने आले होते. खूप खूप धन्यवाद सरांचे. असंच तुमच्याकडून कार्यक्रम होत राहावा भगवंताच्या चरणी प्रार्थना. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 तुकाराम. ऐका 2 मिनिटाचं त्यांचं मनोगत आहे तेवढं मनोगत ऐका. अगोदर महाराज बोलतील. महाराज बोलतील 2 मिनिटं. वा. ज्ञानोबरांनी 18व्या अध्यायामध्ये जे ज्ञानेश्वरीच्या विषयी किंवा श्रीमद भगवद्गीतेच्या विषयी उपसंहारात बोललेले आहेत. मने काया वाचा जो सेवक होईल येचा तो स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती करी भलतेने येथ सद्भावे नहावे प्रयाग माधव विश्वरूप पहावे येतुलेनी संसारासी द्यावे तिळोदक. संसाराला तिलोदक देण्याकरता जगामध्ये गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केली. त्या ज्या ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरी प्रगट केली म्हणजे गीतेवरती अलंकार केला आणि जगाला ज्ञान प्रगट केलं. त्या ज्ञानोबारांची ज्ञानेश्वरी जवळजवळ 42,000 लोकांपर्यंत पोहोचवण्याचं अविरत कार्य केलेले त्यांच्याबद्दल खूप खूप धन्यवाद आहेत महाराज. वा. आणि त्यांचा मानस आहे की 1.25 लोकांकडून ज्ञानेश्वरी लिहून घ्यायची त्यांना. तर मीही आज संकल्प करतो की मीही एक ज्ञानेश्वरी लिहीन महाराज. वा तुमच्यामुळं. वा खूप खूप धन्यवाद. हे ज्ञानोबरायांचा एक महाराज मगाशी म्हणलं की चमत्कार आहे. खराच चमत्कार आहे महाराज. इथं बसलेल्या सर्व भाविकांना विनंती असेल तुमच्याही अंतःकरणात ती प्रवृत्ती जागी व्हावी आणि ज्ञानोबरायांचे अक्षर आपल्या हातून रेखाटली जावी ती लिहिली जावी याकरता आपणही सर्वांनी प्रयत्न करावे हा शुद्ध हेतू व्यक्त करतो. महाराजांना खूप खूप धन्यवाद देतो. त्यांच्या चरणी विनम्रतेने नतमस्तक. वा क्या बात आहे. जर टाळ्या वाजवा महाराज.
महाराज सांगतात की इथल्या लोकांनी जवळजवळ 350 मंडळींनी ज्ञानेश्वरी लिखाण केलेलं आहे. आणि मगाशी मला संतोष महाराज सांगत होते की दरवर्षी 25 लोक ज्ञानेश्वरी लिखाण करतात. बाबा बाबा बाबा, यावर्षी तर 42 लोकांनी ज्ञानेश्वरीचं लिखाण केलेलं आहे. वा, खूपच महत्वाची. कारण ही अक्षरे नवती देखा ब्रह्म साम्राज्य दीपिका, म्हणून हे बिंब तरी बचकेची एवढे प्रकाशासी त्रैलोक्य थोकडे, शब्दाची व्याप्ती तेणे पाडे अनुभवावी, हे अक्षर आहेत. म्हणून खूप खूप ज्यांनी लिहिले त्यांना धन्यवाद, आणि जे जे लिहिणार आहेत त्यांना तर त्याच्यापेक्षा खूप खूप धन्यवाद. रामकृष्ण हरी. आता आदरणीय महाराज बोलतील. सर्वांना रामकृष्ण हरी. म्हणजे मी 2021 साली कोरोनामध्ये चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या प्रवचनामध्ये ऐकलं की जर आपण ज्ञानेश्वरीचं लिखाण केलं तर आपल्याकडून कायिक, वाचिक, मानसिक अशी 3 प्रकारची सेवा घडते. मी स्वतः 2021 साली गुढीपाडव्याला लिखाण चालू केलं. त्यानंतर 1 ते 3 महिन्यामध्ये मी ते पूर्ण केलं. त्यानंतर मला जो आनंद मिळाला, मला जे अनुभव आले ते सर्वांना, इतरांना मिळावे. मी लिहिताना 4 फुलस्केपच्या वह्या लागल्या होत्या मला, तर ते एकाच वहीमध्ये लिखाण व्हावं आणि सेम ग्रंथासारखी वही बनावी या उद्देशाने मी वही बनवली. म्हणजे मला खूप उशिरा मी चालू केलं, पण या जे आहे या प्रतिष्ठाननी यांचा 2009 पासून उपक्रम चालू आहे. यांचं खरोखर मनापासून धन्यवाद. आणि मला सांगायला आनंद आहे की महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त जो जिल्हा असन तो छत्रपती संभाजीनगर जिल्हा आहे. की इथं जास्तीत जास्त वया, मी महाराष्ट्रात मला सारखं कुठंही जावं लागत नाही, पण 2-3 महिन्यांनी मला काय होतं की बॉक्स पॅक करायचा वयांचा आणि ते आणायचं. त्यापेक्षा मी 1-2-3 महिन्यांनी या भागामध्ये 100-200 वया या भागात 2-3 महिन्यात जातातच. म्हणजे लोक नवीन भाविक लिखाण करतातच. त्याबद्दल खरोखर छत्रपती संभाजीनगर वासियांचं मनापासून अभिनंदन. ज्ञानेश्वरी लिखाणामुळं आपल्यामध्ये खरोखर जीवनात, आपण दैनंदिन जीवनात बरेच जण आहेत की आता पारायणाला मला सांगितलं की इथं 150 लोकसंख्या बसलेली आहे, पण इथं आता कीर्तनाला बरीच संख्या आहे. बरेच पुरुष मंडळी कामाला जातात. तर आपल्या वेळेनुसार आपल्याला जेव्हा कधी दिवसभरामध्ये मिळेल त्या वेळेमध्ये आपण सांगितलं की रोजच्या 25च ओव्या लिहा. म्हणजे एक रोजचा अर्धा तास जरी दिला तरी आपलं ते लिखाण वर्षभरामध्ये पूर्ण होतं. नाही तर बरेच जण आपण आहे की काहीच करत नाही देवाचं. या माध्यमातून रोजच्या रोज आपल्याला माऊलींची ज्ञानेश्वरीची सेवा होती. आणि हा प्रत्येक शब्द ज्ञानेश्वरी, आपल्याकडून 2 ग्रंथ लिहिले जातात, भगवद्गीता आणि ज्ञानेश्वरी. दोन्ही ग्रंथामधले शब्द हे भगवंताच्या मुखातून निघालेले, त्यामुळे प्रत्येक अक्षर मंत्र आहे. तर त्याचे आपल्या अजूनही जे भाविक राहिले असतील त्या भाविकांनी, या पवार महाराज आहेत, या संस्थांचे जे पदाधिकारी असतील त्यांच्याकडून पण खरोखर लिहा. अजूनही बऱ्याच भाविकांनी वया घेतल्यात, लिहिलेल्या नसतील तर त्यांनी ती पूर्ण करा. जर एकट्याला नाही जमत तर दोघांनी मिळून लिहा, घरातल्या सर्व सदस्यांनी मिळून लिहा. पण सर्वांनी ज्ञानेश्वरी, आणि खरोखर लिखाणाचे एवढे फायदे आहेत की म्हणजे आपल्याला एक मानसिक आनंद, सुख, समाधान ते तर नक्कीच मिळतं, पण आपल्या शारीरिक अडचणी, प्रापंचिक अडचणी, मोठे दुर्धर, मी खोटाने बोलत, भगवंताच्या दारात आहे, फार कॅन्सर सारखे दुर्धर आजार या ज्ञानेश्वरीच्या लिखाणामुळे दूर झालेले आहे. कोरोना काळात भरपूर पेशंट ICU मध्ये असायचे, तिथं लिखाण केलं जायचं, तिथं वाचन केलं जायचं. तर खरोखर सर्वांनी अनुभव, आत्ता हा जो सत्कार झाला हा माझा नाहीच आहे, हा ज्ञानेश्वरीचा आणि माऊलींचा सत्कार आहे. मला म्हणजे मी काहीच नाही. त्याच्या आधी महत्वाचं म्हणजे बरेच जण असतील इथं की म्हणजे निम्म्याच्या जास्त लोकांची ज्ञानेश्वरी पूर्ण वाचून झालेली नसन. मी भरपूर वेळा प्रयत्न केला पण माझंही वाचून झालं नाही. पण जेव्हा मी लिखाण केलं तेव्हा माझं वाचन झालं. आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी अर्थसहित ग्रंथ घेऊन प्रत्येक ओवीचा अर्थ 2-4 वेळा वाचून नंतर जर ती ओवी लिहिली तर त्याचा अर्थ चांगल्या प्रकारे समजला जाईल की माऊलींनी एवढ्या कमी वयामध्ये आपल्याला काय सांगितलं. एक शेवट थोडं सांगतो, माझ्याच झालेलं परिवर्तन. शक्यतो कुणाचं मन दुखवत नाही, पण कधी चुकून मच्छर चावला तर मारायचो, पण मी जेव्हापासून ज्ञानेश्वरी लिहिली देवा शपथ मी मच्छरही मारत नाही. म्हणजे एवढा ज्ञानेश्वरीचा आपल्यावर नक्कीच परिणाम होतो. त्याचा सर्वांनी आनंद घ्यावा. आणि आपण जीवनात आलेले माऊलींचे आपल्यावर खूप मोठे उपकार आहे. माऊलींचं अवतार कार्य एकच होतं की आपल्याला ज्ञानेश्वरी सांगणं. त्यांची ज्ञानेश्वरी जेव्हा सांगून झाली त्यानंतरच ते म्हणले की मी समाधी घेतो. म्हणजे ते फक्त आपल्याला ज्ञानेश्वरी सांगण्यासाठी आले होते. आणि त्याचं आपण सर्वांनी कुठंतरी उतराई व्हावं यासाठी माझी सर्वांना इच्छा आहे. वाचा, लिहा, काय नाही तर घरात तरी ठेवा. ज्ञानेश्वरी असन, गाथा असन, ज्याला ज्याला शक्य आहे रोज थोडं थोडं वाचा. हरिभक्तपरायण गुरुवर्य चैतन्य महाराज देगलूरी सांगतात रोज 2-4 अभंग वाचा, 5-10 ओव्या वाचा. आपल्याला जसं जमन, आपल्याला पूर्ण वेळ बसावा असं काही नाही आहे.
थोडा थोडा वेळ सर्वांनी द्या आणि खरोखर खूप छान कार्य चालतं. मी मागच्या वेळेसही आलो सर्वच इथले जे पदाधिकारी आहे खूप प्रेमळ माणसं आहे आणि सर्व एक दिलाने एक जीवाने काम करतात आणि 29 वर्ष गेली सलग एवढ्या मोठ्या प्रमाणात शहरी भागात उत्सव करणं खरोखर आहे. म्हणजे यांचं सर्वांचं करावं तेवढं कौतुक आहे. त्यांनी बोलण्यासाठी मला संधी दिली, सर्वांचं मी मनापासून आभारी आहे आणि धन्यवाद. आणि आपल्या सर्वांनीही इथं थांबला नाही तर भरपूर ठिकाणी कीर्तन झाले की सर्वजण उठायची घाई करतात. एक 5 मिनिट आहो, देवाने एवढी आपली सोय केलेली आहे. आपण जेवढा वेळ देवासाठी देतो आपल्या आयुष्यातून तो वेळ वजा होत नाही, एवढं केलेलं आहे. मग अजून काय पाहिजे देवाने? जर तुम्ही 2 तास इथं बसले तर तुमचे ते 2 तास आयुष्यातून वजा केले जात नाही, हे ॲडिशनल आहे. त्यामुळे देवासाठी वेळ देत जा, कुणीही उठायची घाई नका करत जाऊ. हे जे कीर्तन संपल्यानंतर महाराज लांबून लांबून येतात, त्यांचा सत्कार करणं यासाठी आपण सर्वजण म्हणजे खरोखर मनापासून धन्यवाद. नाही तर असं वातावरण क्वचित कुठं तरी बघायला मिळतं, नाही तर लोक सगळे लगेच उठायला लागतात. सर्वांचे मनापासून धन्यवाद. पुंडलिका वरदे हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम. कृपया पहिली महिलाची सर्वांनी महिलांची पंगत पहिली होईल. महिलाची पंगत महिलांनी होणार आहे. पंगत जेवण केल्यानंतर याच मंडपामध्ये लागलीच या ठिकाणी सुंदर असे रंगीत संगीत भारुड होणार आहेत. ते भारुड श्रवण करण्याकरता सर्वांनी यायचं आहे.